कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधींना नोटीस पाठवली। राहुल गांधींनी 10 दिवसात शपथनाम्यासह उत्तर द्यावं असं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी राहुल गांधींना औपचारिक स्मरणपत्रात पाठवलंय। या पत्राद्वारे निवडणूक आयोगाने गांधींना 7 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या निवडणूक फर्जीवाड्याच्या आरोपांबद्दल दिलेल्या पत्राची आठवण करून दिली आहे आणि त्या पत्रात त्यांनी शपथनाम्यासह संबंधित मतदारांची नावं नमूद करणारी माहिती पाठवण्याची विनंती सुद्धा करण्यात आलेली होती, जी रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोर्स रूल्स 1960 च्या रूल 20 प्रमाणे आहे। दहा दिवसात शपथनाम्यासह उत्तर द्या असे यावेळेला सांगण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सुद्धा आता राहुल गांधींना नोटीस पाठवलेली आहे। ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेले आहेत त्या आरोपांचं खंडन करण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि जो सध्या रूल आहे त्या रूलनुसार म्हणजे नियमानुसार कायद्यानुसार तुम्ही स्पष्टीकरण द्या असे निर्देश देण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एकीकडे जी आकडेवारी स्वतः राहुल गांधी सांगतायत त्यावरतीच आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि निवडणूक आयोगासंदर्भात आणि निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातनं सुद्धा उत्तर मागवलंय, काय अधिक माहिती? दोन्ही निवडणूक आयोग म्हणजे कर्नाटकचा राज्य निवडणूक आयोग आणि आपल्या महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग या दोघांनी एका पाठोपाठ एक नोटिसा आणि किंवा आपण शपथपत्र मागितलेलं आहे आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांचं तेच म्हणणं आहे की जो कायद्याचा आधार आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोल रूल्स 1960 याच्या अंतर्गत आम्हाला उपाययोजना करायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही जे काही दावे केले त्या संदर्भातली माहिती आमच्याकडे द्या। खास करून कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तर मतचोरी वोट फ्रॉड या आरोपासाठी त्यांनी जे शाकुंदा राणीचं एक उदाहरण दिलं होतं, शाकुंदा राणीचं, त्या संदर्भामधले पुरावे मागितलेत। कारण त्यांचं असं मत आहे की त्यांनी जेव्हा पडताळणी केली तेव्हा तिने फक्त एकच मतदान केलं होतं, 2, 3 किंवा 4 अशी मतदान केलेली नाहीये। त्यामुळं 7 ऑगस्ट रोजी तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्यातल्या आरोपाचे सगळे तपशील इलेक्शन कमिशनकडे द्या आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने त्यांना 10 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि प्रज्ञा हे खरोखर रंजक होईल। 10 दिवस संपल्यानंतर दोन्ही निवडणूक आयोग काय करणार? कारण कायद्याप्रमाणे राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारावरती जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती अशा पद्धतीचे आरोप करणारी आहे की ज्याच्यातनं फार मोठा घोटाळा झालाय निवडणुकीमध्ये असं दिसतंय आणि इलेक्शन कमिशनचं स्टँड असं आहे की असं जर असेल तर पुरावे द्या, जो आधीचा नियम आहे त्याप्रमाणे। समजा ते पुरावे नाही दिले तर मग सुओ मोठं इलेक्शन कमिशन फौजदारी समिती अंतर्गत राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई सुरू करणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल आणि उद्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसेसवरती मुंबईसह देशभरामध्ये मोर्चे काढण्याचा काँग्रेस पक्षाचा विचार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। 10 दिवसात आता शपथनामा जाहीर करावा लागेल। महाराष्ट्र आयोगाच्या नोटीसीनुसार हे उत्तर आता राहुल गांधींना द्यावं लागणार आहे।